देवानाम प्रियदर्शी सम्राट अशोकांनी विजयादशमीला जे धम्मचक्र प्रवर्तन केलं, दीक्षा घेतली, ते दुसरं धम्मचक्र प्रवर्तन. आणि त्यानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाग नदीच्या काठावर वसलेल्या नागपूर येथे अशोक विजयादशमीला अर्थात 14 ऑक्टोबर 1956ला आपल्याला जी दीक्षा दिली, जवळपास 7 लाख लोकांना त्या ठिकाणी धम्मदीक्षित त्यांनी केलेलं आहे. जागतिक पातळीवरील अतिशय ऐतिहासिक अशी ही घटना. बाबासाहेबांनी सर्व लोकांना मानवतेची शिकवण देणारा धम्म हा या धम्मामध्ये आपल्याला आणलेला आहे आणि हिंदू धर्माचा त्याग पूर्णपणे केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही धम्मक्रांती कशा प्रकारे घडली? येवले मुक्कामी 1935 साली हिंदू धर्म सोडण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आणि 1956ला धम्माची दीक्षा घेतलेली आहे. जवळपास 21 वर्षाचा कालावधी त्यांना यासाठी लागलेला आहे. याचं कारण असं की बाबासाहेबांनी सर्व धर्माचा, सर्व पंथांचा आणि त्यांच्या धर्मसंस्थापकांचा विचार करून, त्यांचा अभ्यास करून नंतर बाबासाहेबांनी तथागतांच्या या धम्माला अंगीकारलेला आहे. त्यामुळे आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने हा धम्म त्यांनी म्हणजे आपल्याला काहीही प्रयास न करता हा धम्म मिळालेला आहे. याचा अर्थ असा नाही की आपण त्याला कोणतेही प्रयत्न करायचे नाही. त्यांनी आपल्याला या धम्मात आणलेला आहे, म्हणजे सागरामध्ये तुम्हाला दिलेला आहे आणून. परंतु आता पोहायचं तुम्हाला काय? अत्त दीप भव, स्वतःचा दीपक स्वतः बना. कोणीही तुमचा उद्धार करता होऊ शकणार नाही. तथागतांच्या विचारांची ती प्रेरणा घेऊन तथागतांच्या धम्माची शिकवण त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. काय शिकवण आहे? माणूस हाच केंद्रबिंदू म्हणून मानवी मनाचा अभ्यास करून मानवी जीवनात प्राप्त होणाऱ्या दुःखाच्या कारणाचा शोध, दुःख दूर करण्याच्या खात्रीपूर्वक इलाज करणारे मार्ग अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग, तसेच संकटमुक्त व निर्भय जीवन जगण्यासाठी सदाचाराचा मार्ग जो आहे तो पंचशील, यावर आपला धम्म आधारलेला आहे. ही धम्माची आधारशिला आहे आणि हीच तथागतांच्या मार्गाची शिकवणुकीची आधारशिला आहे. म्हणूनच प्रदीर्घ अभ्यासांती स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या 4 मूलतत्वावर विराजमान असलेला तथागतांचा धम्म त्यांनी स्वीकारलेला आहे. तथागतांच्या या धम्माचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे. सर्व बऱ्या वाईट गोष्टींचं मन हे उगमस्थान आहे. पापकृत्य टाळणे आणि खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. हे आपल्या तथागतांच्या धम्माचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. धारण करे तो धर्म है वरना कोरी बात, सूरज उगे तो प्रभात है वरना काली रात. तथागतांनी हा धम्म धारण करायचा आहे. निसर्गाचा ज्या प्रकारे धर्म आहे तोच धर्म आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो आहे, प्रत्यक्ष दिसतो आहे. या प्रत्येक मानवाच्या जन्मामध्ये, जगण्यामध्ये बघा तुम्ही 4 तत्व आहेत: आप, तेज, पृथ्वी, वायू. आणि याचंच आपलं शरीर बनलेलं आहे. आकाश असेल, पृथ्वी असेल, वायू असेल, पाणी असेल, हे सगळे घटक आपल्या शरीरामध्ये आहेत. मग याच घटकापासून आपलं जर शरीर बनलेलं आहे तर आपण निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जर वागलो तर निश्चितपणे आपल्याला त्याचा दंड भरावा लागतो. कुदरत का कानून होता है और उस कानून को जो तोड़ता है उसे तुरंत दंड मिलता है. आणि म्हणून म्हटलेलं आहे तथा महात्मा फुलेंनी काय म्हटलेलं आहे? विद्ये विना मती गेली, अरे विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, विता विना हे शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ही अविद्या नष्ट करायची आहे आम्हाला. अविद्या म्हणजे काय? अविद्येचं अस्तित्व काय आहे? अविद्या म्हणजे दुःखाचं अस्तित्व व दुःख निरोधाचा उपाय न समजणे. आम्हाला
जीवनामध्ये दुःख आहे. या दुःखाचं अस्तित्व जर कळलं नाही तर आमच्यामध्ये अविद्याच आहे. आणि हे दुःख नष्ट करण्याची क्षमता जर आमच्यामध्ये नसेल, तो विचार जर आमच्यामध्ये नसेल, तर ती सुद्धा अविद्याच आहे. ही सर्व प्रकारची अविद्या आमची गळून पडली पाहिजे. आणि ती अविद्या नाश करण्याचा मुख्य उद्देश तथागतांच्या धम्माचा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, अत्ताही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया, अत्त नाही सुदंतेन नाथ लभती दुर्लभम. याचा अर्थ आहे तुम्ही स्वतःचे मालक आहात. तुमचा दुसरा कोणीही मालक असणार नाही. स्वतःच स्वतःचे योग्य प्रकारे दमन करण्याने माणूस निर्वाण पद प्राप्त करू शकतो. जर तुम्ही स्वतःचा मालक स्वतः बनले तर, तुमच्या मनाचे मालक जर बनले तर. मनाचा मालक केव्हा बनणार? आपल्याला मन असते. या मनावर तुमचं नियंत्रण जर असेल, त्याचं दमन जर तुम्ही करू शकाल, सुखोपभोगाच्या लालसेतून तुम्ही बाहेर येऊ शकाल, त्यावेळेसच तुमच्या मनावर तुम्ही विजय मिळवला आणि तुमचे मालक तुम्ही बनले असं होईल. मन का गुलाम बनना है, राजा नहीं. मन का राजा बनना है, गुलाम नहीं. हम गुलाम बन चुके हैं, राजा नहीं बन सकते. आणि म्हणून आम्ही दुःख हे कवटाळलेलं आहे. आमचं दुःख आम्हाला किती प्रकारे आम्ही घेतलेलं आहे, त्या दुःखात आम्ही किती प्रमाणात उतरलेलो आहोत, हे आमचं आम्हाला तपासायचं आहे. अर्थात आमच्यामध्ये जे विकार निर्माण झालेले आहेत, हे विकार जितक्या जास्त प्रमाणात असतील तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आम्ही त्यामध्ये उतरलेले असू. कशामध्ये? दुःखामध्ये. हे दुःख आम्हीच आमचं निर्माण करतो आणि दुःख आमचंच आम्हाला नष्टही करायचं आहे. दुसरा कोणीही ते नष्ट करू शकणार नाही, कोणीही करायला सुद्धा येणार नाही. तूच तुझा उद्धार करता धम्माच्या आचरणात. या धम्माचं आचरण या पद्धतीनं करायचं आहे. कोणाच्याही भरोशावर तो मला सांगत नाही म्हणून मी ते करत नाही असा मुद्दा होता कामा नये. कारण मला माझा उद्धार स्वतःला करायचा आहे, मला माझा विकास स्वतःला करायचा आहे. आणि म्हणून मला स्वतः त्या मार्गावर आरूढ व्हायचं आहे. कोणी सांगेल म्हणून नाही, दुसऱ्यांच्या बुद्धीने नाही. मला माझा विकास करायचा आहे, मला जीवन जगायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे, मला पुढे जायचं आहे, मला तारून जायचं आहे. आणि म्हणून जर ह्या गोष्टी आवश्यक असतील तर मी माझा उद्धार करता स्वतःच असलो पाहिजे. दुसऱ्यांच्या उद्धार करण्याची किंवा दुसऱ्यांच्या कृपेची, दुसऱ्याच्या बलबुत्यावर अवलंबून राहण्याची गरज आम्हाला उरली नाही पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, नथी राग समो अग्गी, नथी दोष समो गहो, नथी मोह समंग जालंग, नथी तन्ना समा नदी. याचा अर्थ काय होतो? आम्ही जी आसक्ती करतो त्या आसक्ती सारखा अग्नी नाही. म्हणून आमची आसक्ती कंट्रोलमध्ये असली पाहिजे. कुठल्याही गोष्टीप्रती. नथी दोष समो गहो. द्वेष बुद्धी जर आमच्यामध्ये असेल तर ती द्वेष बुद्धी सारखा ग्रह दुसरा कोणताच नाही. नथी मोह समंग जालंग. मोह आम्ही किती करावा, संपत्ती किती वाढवावी, कोणत्याही गोष्टीचा मोह जर आमचा वाढत गेला तर आम्ही दुःखी बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच्यासारखं जाळं कोणतं नाही, मोहासारखं जाळं. आणि नथी तन्ना समा नदी. तृष्णा जी आहे, तृष्णा हे दुःखाचे कारण आहे. जशी आमची तृष्णा वाढत चालेल तशी आम्ही त्या दुःखाच्या गर्तेमध्ये किंवा दुःखाच्या सागरामध्ये डुबत राहू, त्याच्यात फसत राहू. म्हणून म्हणते नथी तन्ना समा नदी. त्या तृष्णे समान नदी नाही. अशा प्रकारे तुम्ही जर आपण दुसऱ्यांच्या भावना निर्माण करतो, कशा प्रकारच्या भावना निर्माण करायला पाहिजेत. आमचं चित्त जर निर्मळ असेल तर निश्चितपणे आमचं मन सद्गुणानं भरून जाईल. निर्मल चित्त हो तो सद्गुणों से भर जाए और मैला चित्त हो तो दुर्गुणों से भर जाए. आमचं चित्त म्हणून निर्मळ ठेवायचं आहे. म्हणून तथागतांच्या मार्गाचं आचरण करायचं आहे. आणि या तथागताच्या मार्गाचं आचरण करण्यासाठी ते आम्ही कोणावरही उपकार म्हणून करायचे नाहीये, कोणाला दिखावा म्हणून करायचं नाहीये, तर आमचा स्वतःचा विकास, स्वतःचा उद्धार स्वतः करण्यासाठी आम्हाला ते करायचं आहे.
कोणी सांगितलं म्हणून येऊन बसायचं आणि ते ऐकायचं, श्रवण करायचं नाही, तर आम्हाला स्वतःचा उद्धार स्वतः करण्यासाठी, या सत्याचा प्रकाश आमच्या आतमध्ये पाडण्यासाठी, अत्तदीप भव होण्यासाठी या तथागतांच्या मार्गाचं पालन आम्हाला करायचं आहे. क्रोध, लोभ, वासना, भय, मत्सर, ईर्ष्या, अहंकार इत्यादी मनोविकारांपासून आमची शिकार होते आणि मग आम्ही काय करतो, तर हत्या करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, असत्य बोलतो, लबाडी करतो, कपट करतो, चुगली करतो, परनिंदा करतो, व्यर्थ बळबळ करतो आणि हे करीत राहतो. म्हणजे कडवड बोलतो आणि आम्ही असे फक्त करू लागलो म्हणजे आम्ही स्वतःचा आणि दुसऱ्यांचा सुद्धा संताप वाढवून घेतो. काय होईल, दुसऱ्यांचा द्वेष केल्यामुळे आम्ही पहिल्यांदा आतमध्ये जर पाहिलं तर आमच्यामध्ये पहिल्यांदा क्रोधाग्नी निर्माण होईल. दुसऱ्यांचा करायला लागलो म्हणजे आम्ही विकारी बनत चालू. दुसऱ्यांबद्दल क्रोध निर्माण केला तर आम्ही पहिल्यांदा आमचं कंपन निर्माण होईल आमच्या शरीरामध्ये. तथागतांनी जी विपश्यना सांगितलेली आहे, कदाचित विपश्यना बऱ्याच लोकांनी केलेली असेल नसेल, परंतु ज्यांनी केलेली आहे त्यांना त्या गोष्टीचा अर्थ कळलेला असेल की स्वतः आम्ही शरीरातून या गोष्टी निर्माण करतो. बघा, आम्हाला राग आला म्हणजे काय होते, आतमध्ये आमच्या निर्माण होते. पहिल्यांदा आम्ही आग निर्माण होते आतमध्ये, आमचं शरीर कंपन करायला लागते. राग निर्माण झाला, दुसऱ्यांबद्दल राग निर्माण झाला, कोणाही बद्दल असेल, भावाबद्दल असेल, आईबद्दल असेल, बहिणीबद्दल असेल, पत्नीबद्दल असेल, गावातल्या कुठल्या लोकांबद्दल असेल, आमच्या विरोधक लोकांबद्दल असेल. राग निर्माण झाला म्हणजे पहिल्यांदा आमच्या मेंदूमध्ये त्याचा स्पर्श होतो, ती संवेदना जाणवते. ती संवेदना म्हणजे आतमध्ये स्वतःला आम्ही पहिल्यांदा जाळतो आणि नंतर दुसऱ्यांना जाळण्यासाठी तयार होतो. एखादी शिवी आम्ही दुसऱ्याला हसवतो, याचा अर्थ आमच्या मनामध्ये प्रेम भावना असेल का, निर्मल भावना असेल का? नाही. राग जेव्हा आमच्या मनामध्ये निर्माण झाला त्यावेळेस वाणीत आला आणि वाणीतून करणीत गेला आणि मग हातापायी झाली आणि पुढे 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 सगळे दोष वाढत गेले. एखाद्याबद्दल वासना निर्माण झाली, पहिल्यांदा मनात निर्माण झाली, नंतर आपल्या डोळ्यामध्ये निर्माण झाली, नंतर आपल्या शरीरात निर्माण झाली आणि नंतर वासनेने वेगवेगळ्या प्रकारचे अनर्थ करत गेलो. आम्हीही दुःखी झालो, दुसऱ्यांना दुःखी केलं. आमचा संसार आम्ही प्रामाणिकपणे जर सांभाळला, आम्ही परस्त्रीकडे जर त्या नजरेनं पाहिलं नाही तर कशा प्रकारे व्यभिचार निर्माण होतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आमच्या मनामध्ये व्यभिचाराची भावना केव्हा निर्माण होईल, जेव्हा आमच्या मनामध्ये विकार निर्माण होतील. आमचे विकारच जर इथं नष्ट झाले, हा मार्गच जर नष्ट करण्याचा आहे, विकार नष्ट करण्याचा मार्ग जर झाला, आमच्या मनामधले विकार नष्ट झाले, शरीरातले विकार नष्ट झाले, आम्ही निर्मल झालो. आमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकार जर राहिला नाही तर आम्ही निर्वाणापद चाललो. निर्वाण म्हणजे काय, निर्दोष जीवन जगणे. निर्दोष जीवन केव्हा जगू, जेव्हा हे विकार नष्ट करू. आणि केव्हा करू, नुसते बोलून चालू नाही तर करून दाखवू. शरीर हे आमचं 3.5 हाताचं जे शरीर आहे, या शरीरातूनच सगळ्या गोष्टी उद्भवतात. मग या शरीरामध्ये काय आहे, एक मन अशा प्रकारचा घटक आहे. मन, तो मन आमच्या शरीराला सांगतो, त्या पद्धतीने आमचं शरीर करते. दुर्वर्तन असेल, दुष्कृत्य असेल, दुर्भावना असतील, त्या सगळ्या इथं निर्माण होतात. मग त्या निर्माण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न असण्याची गरज आहे. आम्ही जर 5 मिनिट 10 मिनिट शांत जर बसलो तर आमचं शरीर प्रत्यक्ष अनुभवांती तुम्ही त्याचा निर्णय घ्या. शरीरामध्ये ज्या घटना, ज्या संवेदना होतात, त्या संवेदना कधी सुखद असतील, कधी दुःखद असतील. मन हे एकाग्र करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. भांडण करण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, मन स्थिर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एखाद्या नदीमध्ये ते पाणी गढूळ करण्यासाठी काहीही वेळ जास्त लागत नाही. एक मोठा गोटा त्याच्यात टाकला, सगळं पाणी गढूळ झालं, एका सेकंदाची गोष्ट. परंतु तेच पाणी स्थिर होण्यासाठी अवधी लागतो. एखाद्या तासाचा, 2 तासाचा, कधी 3 तासाचा. आणि ते ज्यावेळेस पाणी स्थिर बसते, ते नितळ पाण्यातून आम्हाला त्याचा तळ दिसायला लागतो आणि त्या तळात आम्हाला समजते याच्यात रीती कशी आहे, किती पांढरे दगड आहेत, किती खाडे दगड आहेत. हे केव्हा समजेल,
जेव्हा ते पाणी स्थिर झालं तसंच आपल्या मनाची अवस्था आपण समजण्याची गरज आहे. आणि म्हणून तथागतांनी विपश्यना हा मार्ग स्वतःच्या, विपश्यना म्हणजे काय, स्वतःला आतून पाहणे. पස්සना म्हणजे पाहणे, वि म्हणजे आतील, स्वतःला आतून पाहणे, याला विपश्यना म्हटलेलं आहे. मग स्वतःला आतून पाहणे यात काय गैर आहे, आपल्याला काय त्याचं वावळं असावं. स्वतःला पहा, कारण आपण बाहेर लोकांना खूप पाहतो, तो असा, तो तसा, तो बदमाश, तो चांगला. पण तुम्ही कसे, आपण कसे, दुसऱ्यांना आपण खूप दोष देतो, पण स्वतःला दोष देण्याची, दोष घेण्याची तयारी जर असेल, स्वतःला पाहण्याची जर तयारी असेल, तर आपण बघितलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे. थोडंसं प्रॅक्टिकल मी तुम्हाला या ठिकाणी फक्त 5 मिनिटासाठी सांगतो. आपण सरळ बसा. आणि एकदम शांत बसायचं आहे. पाठीचा कणा थोडा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा आणि डोळे शांतपणे मिटवा. शांतपणे मिटवा. कुठल्याही प्रकारे त्याच्यावर लोड येऊ देऊ नका शरीरावर. आणि फक्त आपण जो श्वास घेतो आहोत, जो श्वास घेतो आहोत, आता तो श्वास बाहेर येतो त्यावेळेस नाकाच्या खाली हा त्रिकोणी हिस्सा जो आहे ओठाच्या वर, त्याच्यावर तो श्वास येतो आहे, आदळतो आहे, असा तुम्हाला आभास होईल, दिसेल, ते प्रत्यक्ष दिसेल. मग हा श्वास जसा येतो तसा येऊ द्या, जसा जातो तसा जाऊ द्या. फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. श्वास येतो आहे आणि जातो आहे. श्वासाकडे फक्त लक्ष असू द्या, त्याला नियंत्रित करू नका. श्वास येतो आहे आणि जातो आहे. तो कसा येतो आहे, कुठून जातो आहे, कुठून येतो आहे, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. मन केंद्रित करण्यासाठी पहिल्यांदा जिथं तो श्वास येतो आहे, नाकाच्या वर जिथं लागतो आहे, नाकाच्या खाली ओठाच्या वर, त्या ठिकाणी फक्त लक्ष केंद्रित. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं लक्ष, आता बघा, लगेच भटकत असेल, लगेच श्वासाकडून बाहेर जात असेल, परंतु पुन्हा जवळ आणा त्याला, पुन्हा त्या तिथंच ओठाच्या वर येतो आहे, जातो आहे, येतो आहे, जातो आहे. आपलं संपूर्ण जीवन या श्वासावर अवलंबून आहे. आतमध्ये आपल्या शरीरामध्ये काही बदल घडत आहेत, हे सुद्धा तुम्हाला आता जाणवत असेल. तुम्ही एकाग्र झाले असाल तर बरं. शरीरामध्ये काही बदल होत आहे. पाठीचा कणा कधी कधी दुखत आहे, आपले हात सुद्धा दुखत आहेत, कधी कधी खूप चांगलंही वाटत आहे. ह्या सर्व घटना तुमच्या शरीरात घडत आहेत, परंतु त्या बदलतही आहेत. होणारे बदल सर्व अनित्य आहे, सर्व बदलत आहे, काहीही स्थिर नाही आहे. मग आम्ही जे गोष्ट स्थिर नाही त्याच्या पाठीमागे का धावावं, हा विचार आम्ही करण्याची गरज आहे. आमचं शरीर बदलत आहे. काल जसं होतं तसं आज नाही. काल जी शांतता होती ती आज नाही. आज जी शांतता आहे ती उद्या असणार नाही. आमच्या शरीरामध्ये कणाकणाला, क्षणाक्षणाला बदल होत आहेत, जसे की निसर्गामध्ये बदल होत आहे. उन्हाळा, उन्हाळ्याच्या नंतर पावसाळा, पावसाळ्याच्या नंतर पुन्हा हिवाळा. बघा, हे सर्व ऋतू बदलत आहेत. ऋतुमानानुसार मग आमच्या शरीरामध्ये सुद्धा बदल होत आहे. या 4 धातूंपासून आमचं जे शरीर बनलेलं आहे त्या शरीरामध्ये सुद्धा अणु प्रमाणामध्ये बदल होत आहेत. आमच्या शरीरात जे बदल होत आहेत ते निसर्गामध्ये बदल होत आहेत. याच्यामध्ये काहीही वेगळं असं नाही. या 4 धातूंपासून जे शरीर बनलेलं आहे त्याच्यात जे असे जर बदल असतील, हे बदल घडत असतील, हे अनित्य असतील, आमच्या शरीरामध्ये घडलेले बदल जर अनित्य आहेत, हा निसर्ग जर अनित्य आहे, तर नित्य असं काय आहे? मग त्या अनित्याच्या मागे आम्ही का